वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आजचा काय असं काय विशेष काय नाही, आज काम आहेत थोडे, पण एक कामामध्ये मी दाखवू शकत नाही। काल मरोड्याला गेलतो, काही गाडीचे काम झाले पण मी दाखवू शकलो नाही, कारण नको वाटतंय पब्लिकमध्ये बोलायला। मग आता दाखवतो तुम्हाला ते, त्याचं नाव काय आठवेना मला, तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवतो। ते पब्लिकमध्ये बोलायला थोडं नको वाटतंय। गाडी कुठे आहे आपली? ओके, इथं आहे, चला बाहेर जाऊया। आलो गाडीजवळ, दाखवतो। हे चिमटा इथून ते इथपर्यंत, पलीकडच्या साईडला पण आहे। हे पूर्ण चिमटा काढलो काल, म्हणजे हा ब्रेकच नव्हता गाडीला। मग ते ब्रेक बसवण्याआधी ते चिमटा घालावं म्हटले, मग आधी ते चिमटा घालून घेतला। ते चिमट्याचं पूर्ण ते प्राईस नंतर सांगतो टोटल। ते घातलं, ते घालून म्हटलं, आणि ह्यातलं भुसिंग आणि काहीतरी घातलं आहे त्यानं। हे पूर्ण चिमटा आणि हे भुसिंग, आणि गाडी असं धरून हलवल्यानंतर गाडी पूर्ण हलत होती। आता ते बंद झाले, काही बरेचसे काम झालेत। हे ब्रेक पण असं ह्याच्यावर होता, म्हणजे हे पाईट होतं आपण ह्याच्यावर होतं, मग याला खाली घेतलं असं। तरी बऱ्यापैकी काम केलं आहे काल गाडीचं वगैरे सगळं काम झालं। ते मेन होतं काम, ते झालं आहे। आता गाडी धुवायचं म्हटलं तर काय धुवून पण काय फायदा नाही, कारण परत चिखल होतं, पावसाळा आहे ना, आणि कॅनलला पण पाणी आलं आहे, त्यामुळे सगळीकडे चिखल झालं आहे। त्यामुळे धुवून पण काय फायदा नाही, असंच ठेवलेलं बरं। चावी पण बंद केला नाही, तसं चावी चालू आहे रात्रीपासून। ह्याला बॅटरी नाही, उतरत अशी गोष्ट नाही। आता मी चाललो आहे वर। हे आहे आपलं घासगवत, आणि हे भाजीपाला, आणि आजचं मक्याचं फ्यू दाखवतो तुम्हाला। याच्या आधी 2-3 ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, तेव्हा त्यांनी आत्ताच्यात काय फरक आहे दाखवतो। काय हाईट झाले याचा, तुम्हाला एकदा माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं होता। हे माझ्या कमरेला आहे, आणि हे माझ्या हातावर गेलं आहे, म्हणजे मी सांगू शकत नाही एवढा हाईट वर यायचं, तेवढं वर गेलं आहे बायसेप। आणि हे तर काय तोरा पण घालू लागला आहे। इकडं काय नाही, थोडं इकडं जिथं मोठं झालं आहे ना, तिथं तुरा पण घालू लागला आहे। आणि वरनं दाखवतो तुम्हाला ह्या बांधावर उभारून कसं दिसतंय। हो, इथून एकदा दाखवलं होतं, इथं उभारलो होतो मी। अजून एक गोष्ट, आपण जिथं जाईल तिथं हे होतंच। चले कुठे चल, जिथं जाईल तिथं येतं। इकडच्या साईडला जरा हाईट आहे, हो भाई साहेब, तिथं काय तर किती मोठं दिसतंय काय तिथं ह्या साईडला। आणि इकडे काय नाही, ते इकडे जरा कमी आहे, इकडं बारकं आहे अजून, हे बच्चा आहे अजून। इकडे किती मोठं झालं आहे, आणि जिथं मोठं आहे ना तिथं सगळीकडे तुरा घातला आहे। आणि आज तर काय ऊन नाही, काय नाही, नॉर्मल वातावरण आहे, म्हणजे एकदम शांत। वारा पण खूप कमी आहे। अजून बाकीचं काम आहे ते एवढं करायला पाहिजे, नाहीतर हो हे कसलं किडं लागलं आहे काय याला, पूर्ण कुजून गेले। हो हे काय असलं, ठीक आहे, पांढरं कसलं डेंजर झालं हे, एकाला झालंय काय, इथे आहे काय, एक ओके, 1-2 ठिकाणी कुठंतरी झालं, सगळीकडे नाही झालं। आता जायचं वेगळं, थोडं काम आहे, एवढं करायचं। आपल्या मम्मीचं बाजारची तयारी चालू आहे। कुठे आपली मम्मी, झूम होते का बघू, दिसले। ओके, आज किती ऊन पडले काय, रोज ह्यावेळी फुल वातावरण शांत असायचं। तर आता उन्हात बाज झाले सगळं काम। आता ही एक पाटी आणलं आहे, अजून 1-2 पाटी निघते, पण उन्हात नको वाटायला जायला बाहेर, ऊन लय डेंजर पडलं आहे आज। रोज काय नसायचं, रोज फक्त 1-2-3 दिवस झालं फक्त काय नाही, वातावरण शांत असायचं। आज कसलं ऊन पडले काय, 2-3 दिवसाच तावा आजच काढले वाटतं। पाठी वतून
अजून एक पाटी आणायचं आहे. चलो अजून वर जायचं परत. तर फायनली आता सगळं बांधून पेंट वगैरे सगळं रेडी झालंय. आता फक्त त्याने जाणार आहेत. तुम्हाला दाखवतो काय काय आहेत. हे दोन्ही तयार आहेत. ह्यात नुसतं पालक आहे आणि ह्यात पालक आणि कोथिंबीर झालं. ओके काय हे थांब 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 थांब. फायनली त्याने गेले. आता वाजले 4:30. परत त्यांना जायचं सोडायला 1 तास. मग पाऊस पण उठला इकडं सूर्य पडलाय पण इकडं पाऊस उठलाय. म्हणजे आता काय थोड्या वेळात पाऊस यायसारखा. आपण ह्यांच्याकडे थोडं जायचं, ह्यांना थोडं चारून मग घरात येऊन बांधायचं. कारण 2-3 दिवस झालं काय त्यांना नीट चारणं वगैरे होणं झालं कामामुळं. आज जरा लक्ष देऊन करावं लागेल. वाजले 7:30. आता जाणार आहे ते बाहेर बांधायचं राहिलं. तर आता जाणार आहे केक आणायला. म्हणजे मित्राचा बड्डे, त्याला माहीत पण आहे आज मी म्हणजे त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे म्हणून. 3 जण आहे, मी अजून एक फ्रेंड आहे, अजून एक आहे. मग त्या बड्डेवाल्या माणसाला पोराला मी सांगितलं पण नाही बड्डे सेलिब्रेट करणार आहे. अचानक जायचं आहे, 2 जाऊन आणायचं आहे. एकटे येतो डायरेक्ट तिथं पॉईंटवर. मग अचानक त्याला बोलवायचं आहे. त्याच्या घरात करतील का नाही माहीत नाही बड्डे, पण त्याला सांगितलं पण नाही मी करणार आहे म्हणून. मगाशी मी फोन केला तो कुठं आहे, फक्त एवढं विचारलो आहे बाहेर कुठे जाणार आहे का. म्हणजे आम्ही केक काढलो की त्याला बाहेर कुठे जाऊ नये. आता जायचं पटकन गाडीवर. तर तो मित्र आला बाहेर, त्याला केक आणायचं. मग तिथं जाऊन थांबून मग त्याला फोन करायचं, तो मित्र येतो आहे. मग अचानक त्याला बोलवायचं. चला मग जाऊया, पुढे काय काय होतं आहे तुम्हाला दाखवतो. तसंच पहिला आमचा मित्र आला आहे. तर आत्ता चाललो आहे मी केक आणायला. लवकर आला रे. ओके ब्लूटूथ घातलं आहे कितीच आहे. कंडा बघ 5,000चा. तो टिप काही नाही बर गेला रे. काय फिटिंग काही बर गेला. पोचलो केक घेण्यासाठी. तिथं आहे पुढं बेकरी. तर तिथलं काही दाखवणार नाही मी. बाहेरचं केक घेतल्यावर तेवढं दाखवतो. फायनली इथं काही केक भेटलं नाही. 1 किलोचं आहे, अर्धा किलोचं संपलं आहे. आता जावं लागेल परत मरावड्याला. इथून सॉका जाऊ दे उडवशील कोणाला तर. ओके चाललो आहे आता. सध्याला मी बालाजीवरती फाट्यावर आहे. काय अंधारात दिसे नाही वाटतं कॅमेरामध्ये. ते काय मरून टाकलेत का. हो 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 चाचा. ओके काय ठरवलं वाटतं त्यानं. मग हे नाही तसं काही करत नाही. चाचा चांगलं आहे. मरवड्यात आलो आहे आता. पुढं काय ट्रॅफिक दिवस आलं आहे आम्हाला जरा. त्या ट्रकांमुळे काय लवकर जाता येईना पुढं. आता टाईम वाजत आले 8. आम्ही घरातून निघालो 7:30 लगे. आपलं पुढं आहे इकडं. आता लवकरच केक घेऊन जाणार आणि त्याला देणार सरप्राईज. त्याला काय सांगितलं आहे अजून. आणि ते वेगळा तो मित्र आहे त्यानं कॉल केला आहे कुठं आहे काय नाही. त्याला सांगितलं आहे अजून थोडा वेळ लागतं आहे. अजून किती 1 अर्ध्या तासात जातो आहे केक वगैरे घेऊन. तर पोचलो आहे केक शॉपजवळ. हे आहे आपलं केक. मग मी आणि हा माझा फ्रेंड. तर लवकर घेऊन जायचं. नेली केक पण घेतलं. गार आहे काय राहिलं. पैसे दिले ना. ओके ठीक आहे इकडं. मग तू गाडी केक घेतलं. तर जायचं पटकन लवकर. त्याला बोलवायचं फोन करून. आता टाईम झालं आहे. हे म्हणजे विरघळू नये म्हणजे झालं. त्यानं अर्धा तासात जा म्हटलं आहे. त्या टायमाच्या आत जायला पाहिजे. वळू पटकन इकडून जाऊया ना डोनोजवरून. ओके फायनली पोहोचलो आहे. बड्डे बॉयला घेऊन इकडे तोंड करे तेव्हा हे बड्डे बॉय एकदम हे बोट. आता जाणार आहे शाळेवर त्याचं बड्डे सेलिब्रेट करायला. तोंड पण दिसे ना माझं. ही आहे राजा आणि हे बड्डे बॉय एकदम भिकारी. आणि हे काय समय आहे ना तीच आहे ना. ती लाईट बंद केलं का. तर हा आहे आमचा. इकडे बघ इकडे बघ इकडे राजू. नको रे बाबा न्यू ट्रिक आहे. हॅपी बर्थडे टू यू नाही रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे विनय. विनय काय ना. विनय विनय विनय. हॅपी बर्थडे टू यू. तू झालं की आता एकदा काम लवकर. ती बंद तर होऊ दे. बस ओके. A few moments later.
ठीक आहे कामगिरी आहे सोडून जातोय काय चालेल जातो थांबे मी येऊ दे की थांब तिथं साप आहे पुढं तर सगळे केक वगैरे कापलो काय माझा चेहरा दिसेल आता चाललो घरी मस्ती चाललंय का तुमचं मस्ती ना तुला थांबे थांब हां जाऊ दे दिसे ना घरी एवढं का काळ झाला ब्राईटनेस सोडवतो ब्राईटनेस वाढी ना तर ह्याला सोडलो आता चाललो ह्याच्या घरी नाही माझ्या घरी मला सोडून मग ह्याच्या घरी जातो तर जाऊ उद्या भेटू नको ओके मग तुला कुठं सोडायचं मला मस्त वाटत घर आहे का तुझं ओके चल ह्याला मसन वाटत सोडून आपल्या घरी जायचं आहे A few moments later. बड्डे वगैरे सगळं झाला केक वगैरे कापलो तो पण घरी गेला आम्ही पण घरी आलो आणि सगळं ठीकठाक झालं तर आम्हाला टोटली पूर्ण केक आणून सगळं कापायला कमीत कमी आम्ही निघालो इथून 7:15 7:30ला ते मग सगळं केक वगैरे कापून आम्हाला घरी यायला वाजले होते 8:30 तर टोटली 1.5-2 तासाचा टाईम गेला पूर्ण पण गेला बऱ्यापैकी झालं तर तुम्हाला दाखवतात आजच्या ब्लॉगमध्ये जे काही झालं ते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय